हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा तुम्ही सर्व? आय होप सर्व तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. तर आजचा व्लॉग मी कोरोना व्हायरसबद्दल मी सांगणार आहे. का मी आता न्यूज बघितलेली आहे, तर त्या न्यूजमध्ये मला कळालं का बँगलोरमध्ये 8 महिन्याची मुलगी कोरोना व्हायरस तिला झालं आहे किंवा ती आढळला आहे एक केस आपल्या भारतामध्ये. तर अजून वाटतं 2 का 3 केस असे झालेले आहेत. तर बस मला त्याविषयीच सांगायचं होतं की मागच्या वेळेस जे कोरोनामध्ये खूप काही झालं, खूप जीव गेलेत, खूप त्याच्यामध्ये लहान मुलं लहान मुली होते, कोणाची आई कोणाची बहीण, आई वडील भाऊ बहीण आणि खूप लहान बाळ वगैरे होते. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या नात्यांमधलं कोणी ना कोणी त्यामध्ये गेलेलेच समजा. तर प्रत्येकाने काळजी घ्या. आणि ते जेवढे जीव गेलेले आहेत मागच्या कोरोनामध्ये, जे पण काही झालेलं होतं, जेवढे पण जीव गेलेले आहेत, तर आता पुन्हा ते रिटर्न व्हायला नको, त्याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या की काय बितली असेल त्या फॅमिलीवर, त्यांचे काय हालत झाले असतील, काय नाही, कोणी त्यांना सपोर्ट केलं आहे किंवा नाही केलं आहे, कोणाला त्यांचा चेहरा बघायला भेटला आहे की नाही भेटला आहे. शेवटला त्यांच्यावर जी बितलेली आहे ती त्यांनाच माहिती, आपल्याला माहिती नाही आहे. ज्याच्यावर घडतं ते त्यालाच माहिती असतं. तर त्याच्यामुळं मी न्यूज बघितली, बस मी त्याच्यामुळेच सांगते का प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. आणि बाहेर येता जाता कामं करताना घरामध्ये सुद्धा तर तुम्ही स्वतःला मास्क लावा. आणि जे पण फॅमिली मेंबर आहे त्यांना सुद्धा मास्क द्या तुम्ही लावण्यासाठी. आणि एवढी काळजी घ्या ना का तुम्ही घरामध्ये येणार तर हँडवॉश घेणार, हँडवॉश करणार, बाहेरून आल्यानंतरला आपलं चेहरा हातपाय वगैरे व्यवस्थित धुणार. आणि क्लीन झाल्याशिवाय तुम्ही कोणत्या लहान लेकरांना हात नका लावू, कारण आपण मोठे तर बाहेर हिंडून येतो, हिंडून फिरून येणार आणि आपण त्या लेकरांना तसंच उचलणार, तसंच पप्प्या देणार लेकरांना आणि तसंच हात लावणार. तर ते आपण हिंडतो फिरतो आपल्याला पण लागणार, आणि जे लहान लेकरं आहेत आपण त्यांना घेतो तर ते त्यांना पण लागणार. तर तुम्ही असं काही करू नका, कारण मागच्या वर्षी खूप काही झालेलं आहे. कोरोनामध्ये खूप सारे जीव गेलेले आहेत. तसे कोणाचे आई वडील भाऊ बहीण, जसं मी सांगितले तुम्हाला, खूप प्राण गेलेले आहेत. ते अनलिमिटेड का त्यांना स्मशानामध्ये जागासुद्धा नव्हती, कोणी कोणाचे चेहरेसुद्धा बघितले नव्हते का कोणी कोणाचा चेहरा बघल, आणि कोण कुठं गेलं, कोणाची ओळख नाही पाळख नाही, जे भेटलं त्याच्या हातामध्ये थांबून दिलं, कोणाला काहीच माहिती नाही. एवढी वाईट परिस्थिती झाली. तर ती वाईट परिस्थिती पुन्हा न होण्यासाठी मी सांगते तुम्हाला, प्रत्येकाने काळजी घ्या. ती मी असो किंवा कोणीही पण असो, हे प्रत्येकासाठी आहे. प्रत्येकाने बाहेरून आल्यानंतर हातपाय व्यवस्थित धुवा, आणि मग घरच्यांना हात लावा, आणि मग घरातल्या लहान लेकरांना हात लावा. किंवा आपण खाऊ पिऊ काही करू ना, तर जास्त हिंडणं फिरणं पण बंद करून टाका. आणि मेन तर हँडवॉश वगैरे करत राहा आणि मगच हात लावा. बाहेरही कोणाशी बोलतो आपण तर बाहेर बोलताना सुद्धा मास्क येतो, कितीला भेटतो, 20-30 रुपयाला भेटणार काहीतरी, 10 रुपयाला सुद्धा भेटतो. नाहीतर मग आपल्या घरामध्ये बनवून घ्या ना, म्हणजे आपल्याला वॉश पण करता येतो आणि परत तो लावता पण येतो. तर सर्वांनी मास्क लावा आणि सर्वांनी एकदम व्यवस्थित सुरक्षित सर्वांनी राहा. आपली स्वतःची पण काळजी घ्या आणि आपल्या घरच्यांची सुद्धा काळजी घ्या. आणि सर्वांना सांगा हे का बाबा असं असं चाललेलं आहे, जे मागं झालेलं आहे ते परत न होण्यासाठी, ते सर्व काही थांबवण्यासाठी, जेवढे जीव गेलेले आहेत परत तेच काळ आपण परत न आणण्यासाठी हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाने ना ती काळजी घ्या की परत हे नको होण्यासाठी तुम्ही सर्वांनी मास्क लावा, हँडवॉश करा, हँडवॉश घ्या, आणि हातपाय व्यवस्थित धुवा. बाहेरून येता जाता काही पण असो ना तर थोडी सुरक्षा घ्या. त्याच्यासाठी भाजीपाला आणतो, भाजीपालासुद्धा धुवा. आणि एकमेकांशी बोलताना आहे ना जरासं असं डिस्टन्स बोलतात ना, थोडंसं लांब होऊन बोला, जास्त जवळ जाऊन बोलू नका की माझा थुका दुसऱ्याकडे पोहोचणार, दुसऱ्याचा थुका तुमच्या तोंडावर पोहोचणार. तर थोडं लांब होऊन आणि व्यवस्थित लांब होऊनच बोला, जास्त जवळ पण जाऊ नका. झालेलं कोणाला नसणार पण कदाचित कोणाला झालं. आता ते चीनमधून ते कसं पोचलं त्या लहान बाळाकडं, आणि त्या बाळाला 8 महिन्याच्या बाळाला तिथं झालेलं आहे ते व्हायरस, तिच्याकडं समजून आले, आढळून आले त्या बाळावर. ते तिथं त्याला कसं झालं ते काही माहिती नाही, पण हे ना पोहोचण्यासाठी ना वेळ नाही लागत जरा, पण हे कसं पसरणार ना काहीच माहिती नाही पडणार. त्याच्यासाठी बघा सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि मस्त राहा. आणि मेन म्हणजे काळजी घ्या या गोष्टीची की आपण मास्क लावू आणि चेहरा वगैरे धुवू, हातपाय वगैरे पूर्ण क्लीन करू, आणि मग आपण कुठल्याही बाळाला लेकरांना मग आपण हात लावू, कारण आपल्यामुळं दुसऱ्यांचाही जीव जायला नको. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्या. आणि मला असं वाटते की तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ हा कळलाच असेल का मी काय सांगते आणि काय नाही. ज्यांना समजलं असेल तर त्यांनी प्लीज हे सर्व जे सांगितलेलं आहे तसं तुम्ही स्टेप करा, आणि तुम्हाला पण समजून जाईल का आपण का सांगतो आणि का नाही सांगते म्हणून. हे चांगल्यासाठीच आहे, काही वाईटासाठी नाही, का फायद्यासाठी नाही आहे काही. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित ऐकायच्यात काय बोलू आणि काय नाही. मागं जे झालं आहे ते सर्व न होण्यासाठी, ते थांबवण्यासाठी फक्त कोणाला माहिती आहे कोणाला नाही माहिती. आणि कसं कोणी न्यूज बघतंय कोणी न्यूज नाही बघत, न्यूजपेपर वाचणारे वाचतात, ज्यांच्याकडे TV आहे ते TV बघणार. आता जास्तीत जास्त लोकांकडे तो मोबाईल आहे, मोबाईल प्रत्येकाकडे आहे. तो मोबाईलमध्ये व्हिडिओच्या नुसार सर्वजण ऐकू शकतात आणि बघू शकतात का हा बाबा कोणीतरी मेसेज केला आहे, असं असं सांगितलं आहे का असं असं व्हायरस आलेला आहे, असं न्यूजला चालू आहे. तर तीच न्यूज मी तुम्हाला सांगते आहे का हा कोरोना व्हायरसचा परत एक प्रकार हाच आहे कोरोनाचा, पण लहान बाळामध्ये आढळलेला आहे. 2 ते 3 केस असे भेटलेले आहेत. हे न्यूजला मी बघून आणि मगच मी व्हिडिओ केलेला आहे. तर प्लीज सर्वांनी व्यवस्थित आणि सुरक्षित आणि मस्तपैकी राहा आणि सर्वांनी काळजी घ्या. आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजून जर आला असेल, व्हिडिओ पूर्ण कळाला असेल तुम्हाला
तुम्हाला का बोलण्याचं तात्पर्य काय आहे आणि काय नाही, तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जय शिवराय सर्वांना.